नमस्कार. लोकसभा निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच आता काही विद्यमान खासदारांचा पराभव या निवडणुकीत जवळपास निश्चित असल्यामुळे त्यांच्या पुढील समस्या वाढण्याची शक्यता आहे. बघूयात हे खासदार. पहिले खासदार आहेत शिर्डीचे सदाशिव लोखंडे, जे सध्या शिंदे गटात आहेत. त्यांच्यापुढे उद्धव ठाकरे यांच्याकडून माजी मंत्री बबनराव घोलप किंवा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडणुकीच्या रिंगणात आणलं जाऊ शकतं. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांच्यापुढील समस्या वाढू शकतात. यात दुसरा नंबर आहे MIMचे खासदार इम्तियाज जलील. मागच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला होता. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना निवडणुकीचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरे यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून इम्तियाज जलील यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सध्या शिंदे गटात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून नाशिकमधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते. त्यामुळे हेमंत गोडसे यांना 2024ची लोकसभेची निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाणार नाही असं दिसतंय. यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या पुढीलही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात असून त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचेच सुपुत्र म्हणजेच अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर असा बाप विरुद्ध मुलगा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खासदारांना येत्या 2024च्या निवडणुकीत ही निवडणूक सोपी नसणार असल्याचे दिसत आहे. धन्यवाद.